आज जर एका झाडाला शेंग बघितली तर आपण किती जाऊ शकते या बार इकडं बघा घेतो सरासरी किती शेंग असू शकते एका झाडाला? एका झाडाला एक 30-35 शेंग आहेच की काही बघता येते. हे बघा ना. आणि नाही गेल्या तर मग आपण पावटे करतो. बरं, तर पावटे केले तरी एक 12-13 पोती तरी आरामशीर येऊ शकतो. आरामशीर होऊ शकतात. आणि जर शेंगा घालवल्या ना हं. तर शेंगा पण एक 2 ते 3,000 पण जाऊ शकतात शेंगा सर्व 3,000 किलो. किलो एवढं बाजार याला? हो बाजार असतो. काय बघा ना, नवीन फुलकळी पण येते त्याला. हा. या उभं राहा. हां, हे बघा, नवीन फुलकळी पण निघते आणि खाली आत माल पण सेट झालेला आहे. साईज पण झाली बऱ्यापैकी शेंगांची, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय रिपोर्ट वाटतोय ते वापरल्यानंतर? तेव्हापर्यंत पूर्ण काळोख्यानी म्हणजे हे झालं सगळे सेट फुटवे निघाले सगळे. हां, साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं इथला नाव आणि ॲड्रेस सांगा ना. भाऊसू उत्तम सावंत, हां, मुक्काम पोस्ट दोंडडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. अच्छा. आता आपण साताऱ्यामध्ये हां. बरोबर आहे. हां. आता आपला हा प्लॉट आहे, हां. कसला आहे? हा काळा घेवडा म्हणून येतो एक. हा. काळा घेवडा म्हणून घेवडा. येतो, बरोबर आहे. हा. साधारण तुम्ही याची लागण किती केली, किती क्षेत्रावर केली आज? 1.25 एकरावर आहे. टोटल जर बघितलं आपण पाठीमागं हा. 1.25 क्षेत्रावर आपण लागण केलेली, हा. बरोबर आहे. साधारणतः आज लागण करून प्लॉटला किती दिवस झालेत? 50 दिवस झाले आज. एक काय वाटतं तुम्हाला प्लॉटचं जे आज परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? प्लॉट व्यवस्थित आहे, ते काय नाही. एकदम व्यवस्थित आहे. शेंगा पण आज आहेत ते हां, बघा ना. 20-25 शेंगा आहेत. हे बघा, आज आपण प्रत्येक झाडाला माल लागलेला आहे. शेंगा बघा तुम्ही. 25-30 हे बघा. शेंगा. म्हणजे असं नाही का प्रत्येक पीक प्रत्येक झाडावरती माल आहे. हे बघा, बरोबर आहे. आणि काळोखी काय म्हणते प्लॉटची? काल एक नंबर म्हणजे हेच ओकेच काय काय एक नंबर एक नंबर आहे बघा ना. कुठे आहे बघा प्लॉटमध्ये तुम्ही? फुलकळी चांगली आहे अजून. अशी हे बघा ना, नवीन फुलकळी पण येते त्याला. हा. या उभं राहा. हां, हे बघा, नवीन फुलकळी पण निघते आणि खाली आत माल पण सेट झालेला आहे. साईज पण झाली बऱ्यापैकी शेंगांची, बरोबर आहे. काय तुम्ही याला काय ट्रीटमेंट केली थोडं आम्हाला सांगा ना तुम्ही याला. त्याला आपण म्हणजे पेरताना काय केलं होतं, ग्रीन भूमीची 2 बॅग पेरलेल्या फक्त त्याला. पेरताना हा. आणि पुन्हा कोळपणी वगैरे की आपलं हे सॉईल बुस्टर आपण त्या तणनाशकमध्ये मिसळून एक Spray केला. स्प्रे केला. हां, आणि त्याच्यानंतर एक कोळपणी केलीच नाही. हां. त्याच्यानंतर आपण एक मला वाटतं 25 दिवशी हे टाकून दिलं, ग्रीन भूमीचे 4 बॅग टाकून दिल्या याला. त्यानंतर तुम्हाला काय रिपोर्ट वाटतोय ते वापरल्यानंतर? तेव्हापर्यंत पूर्ण काळोख्यानी म्हणजे हे झालं सगळे सेट फुटवे निघाले सगळे. हां, आणि त्याच्यानंतर मग आपण सॉइल बुस्टर, ही क्रॉप बुस्टर आणि फ्रूट बुस्टर आणि हे आपली कॉम्बी, सुपर कॉम्बी, हे तिन्हीची फवारणी दिली. आजकाल तुम्ही स्प्रे घेतलाय, ते स्प्रे जर तुम्ही घेतला त्यानंतर पानामध्ये तुम्हाला काही फरक वाटला का किंवा काळोखी वरमध्ये काय पानं पुन्हा प्लॉटमध्ये? वाढली ना, म्हणजे जी पानं छोटी होती ना ती हां. पानं लगेच एक 8 ते 10 दिवसात त्याचा रिझल्ट आला त्याचा. तेव्हा दिसणार तुम्हाला. हां. म्हणजे पान मोठं आज बघा तुम्ही, पान बघा, बरोबर आहे. आणि काळोखी बघा ना तुम्ही पानांच्या आज. म्हणजे कुणी म्हणू शकत नाही का हा माझ्या प्लॉट निघेल. हां. त्याचं कारण आहे का आज जी काळोखी प्लॉट काळोखी, हां. एकदम जबरदस्त आहे. हां. आणि शेंग प्रत्येक मालाला जबरदस्त माल लागला आहे बघा. आपण बघूया, हे बघा आणि जे पूर्ण आतून माल आहे बघा. आता ही साईज बघा तुम्ही आता. जबरदस्त आहे. एकदम गोबर लागलेले आहे पार होय. आतमधून. हे बघा, किती वर्षापासून करताय काळा एवढा? एवढा एक 2 ते 3 वर्षापासून करतोय. 3 वर्षापासून करताय. हां. आणि इथून मागचा घेवडा 3 वर्षापूर्वीचा अनुभव हां. आणि ह्या वर्षाचा अनुभव हां. काय वाटतो मला? नाही घेवडा म्हणजे गेल्या 2 वर्षापेक्षा ह्या वर्षी घेवडा उसळला आहे, चांगला आहे. चांगला होता. हां. म्हणजे लागलेली शेंग, हां. आता जी क्वालिटी म्हणतो शेंगेची वगैरे किंवा साईज हां. किंवा झाडाची काळोखी वगैरे एकदम जबरदस्त आहे, हो बस. बरोबर. आज जो खर्च आहे हां. म्हणजे जी खर्चाची बाजू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खर्च याला आता किती 15-1,000 रुपये खर्च सगळा झाला टोटली. म्हणजे ह्याच्यापासून पेरणीपासून काय खर्च झाला सांगा मला. पाणून एक करला हे आत आपल्या गोणी किती गेल्या? 8 गोणी. 8 गोणी गेल्या, हां 6 गोणी गेल्या. 6 गोणी गेल्या. 6 गोणीचे 700 रुपये किती झाले? 8-7 56, बरोबर. 8-48, बरोबर. 400 रुपये हे गेले. म्हणजे 5,000 रुपये गेले. हां. आणि हां, ते फवारणीचे 250 रुपये गेले. म्हणजे सगळ्यात तो 7,500 रुपये तो. 7,500 रुपये झाला. आणि बाकीचा वरचा पेरणी 7,500 रुपये खर्च, बियाणे वगैरे ते. हां. म्हणजे सगळं तुमचा 15-16,000 रुपये खर्च झाला. हां. मला एक सांगा साहेब, आज तुमचं ॲव्हरेज किती निघेल तुम्हाला काय वाटतं? ॲव्हरेज माझं 1.5-2 याच्यात शेंगा जर घालवल्या मी, हां, म्हणजे मी शेंगा घालू जास्त करून. हां, शेंगा नाही गेल्या तर मग आपण पावटे करतो. बरं. तर पावटे केले तरी एक 12-13 पोती तरी आरामशीर येऊ शकतो. आरामशीर होऊ शकतात. आणि आणि- जर शेंगा घालवल्या ना हं. तर शेंगा पण एक 2 ते 3,000 पण जाऊ शकतात शेंगा सर्व 3,000 किलो. किलो. हां.
एवढं बाजार याला हो बाजारात आज जर एका झाडाला शेंग बघितली तर आपण हा. किती असू शकते या बरं इकडं बघा घेतात सरासरी किती शेंग असू शकते एका झाडाला एका झाडाला एक 30-35 शेंग आहेच की काही बघता येते हे बघा ना हा. आणि साईज आणि ती क्वालिटी बघा ना शेंगीची बघा हा, शेंगाची क्वालिटी पण आहे जबरदस्त आहे कुठं असं पिवळखी वगैरे नाही हम्म. बरोबर आहे की नाही हे बघा अजून काही साईज होते काही सेट होते अजून साईज आता पुन्हा साईज बुस्टर मारला गेला आज तुम्ही स्प्रे घातला साईज बुस्टरचा Size ना booster चा. तर इकडं तुमचे कडधान्य पीक जास्त करतात शेतकरी बरोबर आहे की नाही हा. आज जे त्यांचं काळा घेवडा शेतकऱ्यांचं पीक असेल ना हा. तुमच्या बरोबरचं हा. त्यांची काय परिस्थिती प्लॉटची आज नाही म्हणजे ज्यांनी वापर केला की नाही हा. आपल्या एक दोन शेतकऱ्यांनी केलेला वापर हा त्यांचं पण ओके आहे. चांगले हा. पण ज्यांनी वापरलं नाही त्यांची काय परिस्थिती आहे आज? शेंगाची एवढी भरली नाही पण जेवढं आज आपलं शेंग भरलेली आहे हा एवढी शेंग आज म्हणजे निबर आहे हा किंवा भरगतचं शेंग आहे आज पूर्ण भरलेली हा ती नाही लोकांची हा शेंगाची भरणी नाही किंवा म्हणजे शिही नाही म्हणजे ग्रीनरी एवढी नाही काळोखी ज्याला एसबीटी वापरायचं आहे म्हणजे धाडस होत नाही त्याला तुम्ही काय सांगू शकता बाबा त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता एसबीटी बद्दल एसबीटी म्हणजे वापरायला गरज नाही होतो कारण एरिया सुपला जो आहे की नाही आता सध्या ह्या माणसांना म्हणजे पूर्णपणे सगळ्याची तब्येत बिघडत चालली आहे आणि आज विषमुक्त शेतीसाठी ह्या गोष्टीची गरज आहे बरोबर म्हणजे आपल्याला भले लवकर 100% कंट्रोल होणार नाही हां पण एक 10-20% रासायनिक वापरून पण 70-80% हे वापरून त्या माणसाने प्लॉट कव्हर करणं गरजेचं आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही आज स्वतः एक शॉप टाकलं एसबीटीचं हा, विक्रय बरोबर shop आहे टाकलेलं कुठे आहे. टाकलं तुम्ही शॉपचं नाव आणि ऍड्रेस सांगा बरं एकदा रेणुका शेतकरी सेवा केंद्र हा. विक्रय फाटा आणि तुमचा एक मोबाईल नंबर सांगा 76 66 हा. 10 59 20 ओके धन्यवाद सर धन्यवाद